नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझे नाव श्रीमती सुवर्णा पंढरीनाथ धामणे, एम.ए. सेट, केटीएचएम कॉलेज नाशिक, राज्यशास्त्र विभाग. विद्यार्थ्यांनो, आज आपण एम.ए. सेकंडचा जो विषय आहे जागतिक राजकारण नवीन विकास या विषयाअंतर्गत हस्तक्षेप आणि सक्ती हे दुसरे प्रकरण अभ्यासणार आहोत. यामध्ये हस्तक्षेप आणि सक्ती यांच्या पुढील मुद्द्यांचा आपण अभ्यास करणार आहोत, त्याच्यावर चर्चा करणार आहोत. मागील लेक्चरला आपण हस्तक्षेपाचे प्रकार बघितले होते की विभिन्न पातळीवर कशा पद्धतीने देशांमध्ये हस्तक्षेप केला जातो. परंतु हे जे हस्तक्षेप आहे हे आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार वैध नसतात. मात्र बऱ्याच वेळा अशी काही परिस्थिती निर्माण होते की आपल्या राज्याच्या माध्यमातून त्या कारणांसाठी जर आपण हस्तक्षेप केला तर तो वैध मानला जातो. मग अशी वैध हस्तक्षेपाची कारणं कोणती आहेत ती आता आपण बघणार आहोत. वैध हस्तक्षेपाचं पहिलं कारण आपण बघतो आहोत स्वसंरक्षणार्थ केलेला हस्तक्षेप. स्वतःचं संरक्षण करणं हे सर्वच राज्यांचं कर्तव्य असतं. ज्यावेळी स्वतःच्या राज्यास दुसऱ्या राज्यातील घडामोडी किंवा कृतींमुळे धोका निर्माण होत असतो तेव्हा स्वसंरक्षणार्थ ते राज्य दुसऱ्या राज्यांमध्ये हस्तक्षेप करीत असते. आता यामध्ये 1837 मध्ये कॅरोलिनचा वाद महत्वाचा मानला जातो. कॅरोलिन जहाज नायगारा नदीत होते. ते कॅनडामधील विद्रोही सैनिकांना शस्त्र पुरवठा करीत होते. अमेरिकेने त्यावर कोणतीही बंदी घातली नव्हती. शेवटी कॅनेडियन सैनिक नदीपार गेले व त्यांनी त्या जहाजास नायगारा धबधब्यात नष्ट केले. त्यावरून अमेरिका आणि कॅनडा यांच्यात वादामध्ये कॅनडाचा हस्तक्षेप वैध होता असा निर्णय देण्यात आला, कारण कॅनडाने हे कृत्य स्वसंरक्षणार्थ केलेले होते. अशाच पद्धतीने जेव्हा दुसऱ्या देशाकडनं युद्ध लादलं जातं त्यावेळी आपण युद्धासाठी तयार होणं किंवा आपण युद्धामध्ये उतरणं ही गोष्ट सुद्धा स्वसंरक्षणार्थ केलेली असल्यामुळे ते युद्ध सुद्धा वैध मानलं जातं. बऱ्याचदा आंतरराष्ट्रीय कायद्यामध्ये भलेही स्वसंरक्षणार्थ केलेला हस्तक्षेप वैध मानला गेला नाही तरी सुद्धा त्या देशाच्या मान्यतेनुसार मात्र तो वैध असतो. म्हणजे बऱ्याचदा बड्या राष्ट्रांकडनं जेव्हा हस्तक्षेपाची भूमिका अवलंबली जाते तर त्यांचं कुठेतरी ते स्वसंरक्षणार्थ अशाच पद्धतीने मांडलेलं असतं. जसं अमेरिकेवर जेव्हा हल्ला झाला, दहशतवादी हल्ला झाला 2001 साली, तेव्हा अमेरिकेने जवळपास 10 वर्ष ओसामा बिन लादेनच्या शोधामध्ये घालवली आणि त्यामध्ये पाकिस्तान असेल, अफगाणिस्तान असेल अशा विविध देशांमध्ये हस्तक्षेप केला होता. तर कुठेतरी स्वतःच्या स्वसंरक्षणार्थ किंवा एक प्रकारे सूट घेण्याची सुद्धा जी काही प्रवृत्ती आहे या माध्यमातून त्या भूमिकेकडे बघितलं जातं आणि अमेरिकेच्या मते ते वैध होतं. पण अशा प्रकारची भूमिका भारत नाही घेऊ शकत. भारतामध्ये आतापर्यंत एवढे दहशतवादी हल्ले झालेले आहेत, गुन्हेगारही पकडले गेले आहेत किंवा काही पकडले गेलेले नाहीत. पण त्या संदर्भामध्ये भारताने असं दुसऱ्या देशांमध्ये हस्तक्षेप न करता भारताची भूमिका अशी आहे की जागतिक व्यासपीठावर दहशतवादी समस्यांविषयी जागृती निर्माण करणं आणि लोकांना त्या दहशतवादी समस्यांच्या संदर्भामध्ये त्यांच्यात एकजूट घडवून आणणं. म्हणजे एक बाजू अशी आहे की काही देश असे आहेत की जे हस्तक्षेप करू शकतात स्वसंरक्षणार्थाच्या माध्यमातून, पण काही देशांना जागतिक व्यासपीठावर एक प्रकारे सहमतीचं वातावरण जे आहे ते निर्माण करावं लागतं, ज्याच्या माध्यमातून सगळे देश एकत्रित येऊन त्या समस्येच्या विरोधात लढू शकतील. त्याच्यामुळे स्वसंरक्षणार्थ केलेला हस्तक्षेप सुद्धा जो आहे तो बऱ्याचदा वैध जरी असला तरी तो कोणाकडनं केला गेला आहे ही सुद्धा बघणं महत्त्वपूर्ण असतं. याशिवाय संधीच्या पालनार्थ केलेला हस्तक्षेप आहे जो आपण या संदर्भात बघू शकतो की जसं दुसरा प्रकार मोडतो याच्यामध्ये
संधी पालनार्थ केलेला हस्तक्षेप हा दुसरा प्रकार आहे, ज्याच्यामध्ये वैध हस्तक्षेप म्हणून त्याच्याकडे बघितलं जातं. जेव्हा एखादं राज्य संधीचं पालन करीत नाही तेव्हा त्या राज्यात दुसऱ्या राज्याने केलेला जो काही हस्तक्षेप आहे तो वैध मानला जातो. उदाहरणार्थ 1962 मध्ये क्युबाच्या समस्येच्या वेळेस अमेरिकेने क्युबामध्ये हस्तक्षेप केला होता आणि हा हस्तक्षेप वैध आहे असा अमेरिकेचा युक्तिवाद जो आहे तो मानला गेला. त्यानंतर पुढचा भाग येतो मानवतेच्या रक्षणार्थ हस्तक्षेप. यामध्ये 19व्या शतकामध्ये सत्ता संतुलन पद्धतीला महत्त्व होते. या आधारे ब्रिटनने अन्य देशांमध्ये अनेक वेळा हस्तक्षेप केला व तो वैध ठरवला. त्यामुळे लोकांना मानवाधिकारापासून वंचित ठेवलं जात असेल तर त्यावेळी सुद्धा मानवतेच्या रक्षणार्थ जो केलेला हस्तक्षेप आहे तो वैध मानला जातो. यानंतर सत्ता संतुलन राखण्यासाठी सुद्धा हस्तक्षेप केला जातो. 19व्या शतकामध्ये सत्ता संतुलन पद्धती जी आहे ती महत्त्वपूर्ण आहे आणि या आधारे ब्रिटनने अन्य देशांमध्ये अनेक वेळा हस्तक्षेप केला, तोही वैध ठरवला. 1648 ची जी काही युट्रेक्टची संधी किंवा 1815 व्हिएन्नाची जी काही संधी होती ही ह्याच प्रकारच्या हस्तक्षेपाची उदाहरणं आहे. त्याच्यानंतर पाचवा प्रकार त्यात येतो की व्यक्ती आणि संपत्तीच्या रक्षणार्थ केलेला हस्तक्षेप. आपल्या देशाचे नागरिक जे अन्य देशांमध्ये राहतात त्यांच्या जीवित आणि संपत्तीचं रक्षण करण्यासाठी संबंधित राज्याने केलेला हस्तक्षेप वैध मानला जातो आणि त्याच माध्यमातून मग या संकल्पनेला सुद्धा एक प्रकारे मान्यता प्राप्त होते. त्यानंतर 6वा प्रकार त्याच्यामध्ये येतो गृहयुद्धात केलेला हस्तक्षेप. एखाद्या राज्यातील नागरिकांच्या परस्परातील गटात संघर्ष पेटतो तेव्हा तिथे गृहयुद्धाची स्थिती निर्माण होते. त्या संघर्षाची झळ जर शेजारच्या राज्याला पोहोचत असेल तर ते राज्य गृहयुद्ध पेटलेल्या राज्यातील संघर्षात हस्तक्षेप करीत असतात. उदाहरणार्थ 1968 मध्ये झेकोस्लोवाकिया देशामध्ये जे गृहयुद्ध झालं त्यात रशियाने याच आधारावर हस्तक्षेप केलेला होता. याशिवाय हस्तक्षेपाच्या संदर्भात मनरो सिद्धांत तसेच ड्रॅगो सिद्धांत सुद्धा महत्त्वाचा मानला जातो. उत्तर कोरियाने दक्षिण कोरियात केलेला हस्तक्षेप स्वतःच्या बचावासाठी होता हे मान्य झालेले नाही. भारताने 1962 मध्ये गोव्याच्या मुक्ततेसाठी केलेला हस्तक्षेप जे आहे तो वैध होता. पोर्तुगीजांच्या विरोधात त्या संदर्भात अशा पद्धतीचा हस्तक्षेप झालेला होता. याशिवाय या संदर्भात चीनचा जो काही तिबेटमधला हस्तक्षेप होता तो मात्र वादग्रस्त ठरलेला आहे. याचबरोबर पाकिस्तान भारत किंवा भारत चीन असे जेव्हा संबंध आपण तपासतो तर त्यांच्यामध्ये सुद्धा विविध करार झालेले आहेत आणि त्या करारांच्या अनुषंगाने हस्तक्षेपामध्ये नेहमीच प्रत्यारोप होतात की त्या करारांचं किंवा त्या संधीचं पालन जे आहे ते आंतरराष्ट्रीय संस्थेने तर अशा संदर्भामध्ये गैरवर्तनाबद्दल पातळीवर देशाला दिलेली शिक्षा वैध दंड शकतो. म्हणजे फक्त स्वार्थ दृष्टिकोनातून झालेल्या आंतरराष्ट्रीय राजकारणात वैध जागतिक संस्थेने देश एखाद्या राज्याच्या त्याला आपण वैध गैरकृत्याबद्दल हा त्याच्यामध्ये प्रश्न आंतरराष्ट्रीय कायदा भंग केल्याबद्दल दिलेली शिक्षा म्हणजेच त्या राज्यावर निर्बंध लादणे होय. एखादे राज्य मानव कल्याणाच्या विरुद्ध कृती करीत असेल तर अशा राज्यावर शेवटचा मार्ग म्हणून त्या राज्यावर विविध प्रकारचे निर्बंध जे आहेत ते घातले जातात. कायदा किंवा नीतिमूल्यांच्या दृष्टीने एखाद्या व्यक्तीवर, गटावर किंवा राज्यावर कृती करण्याबद्दल किंवा न करण्याबद्दल जो दबाव आणला जातो त्याला सुद्धा आपण निर्बंध म्हणतो. वस्तुतः काय की राज्याने किंवा माणसाने योग्य वर्तन करावे म्हणूनच अशा स्वरूपाचे प्रतिबंध जे आहेत ते लादले जातात. हे निर्बंध जे आहेत ते 2 प्रकारचे असतात, विधायक आणि नकारात्मक. जेव्हा एखाद्या व्यक्तीने अपेक्षित काम करावे म्हणून पारितोषिक देऊन ते काम त्यांच्याकडून करून घेतले जाते तेव्हा त्यास विधायक निर्बंध असे म्हणतात. त्या उलट एखाद्या व्यक्तीने अचूक एक गोष्ट न करण्याबाबत जेव्हा सक्ती केली जाते परंतु आदेश जुगारून ती व्यक्ती तेच कृत्य करते तेव्हा सक्तीने त्या व्यक्तीवर काही निर्बंध
घालण्यात येतात. अशा पद्धतीने आंतरराष्ट्रीय राजकारणात अशाच प्रकारचे निर्बंध जे आहेत ते एखाद्या राष्ट्रावर घातले जातात. आंतरराष्ट्रीय संघटनांच्या स्थापनेनंतर एखाद्या राज्यावर असे निर्बंध या संघटनेद्वारे घातले जातात. या निर्बंधाचे समर्थन अशा संघटनेच्या सर्वच राज्यांनी करावे असं चार्टरप्रमाणे त्यांच्यावर बंधन घातलेलं असतं. जसं आंतरराष्ट्रीय शांततेसाठी अथवा सदस्य राज्य अतिक्रमणाच्या बाबतीमध्ये जर दोषी असेल तर चार्टर प्रकरण 7 अंतर्गत संयुक्त राष्ट्र संघटनेतील जी सुरक्षा परिषद आहे ती कारवाई करू शकते. म्हणजे आंतरराष्ट्रीय संस्थेद्वारे असे निर्बंध घालण्यासाठी अर्ध्यापेक्षा जास्त सभासद राष्ट्रांनी आणि सुरक्षा समितीच्या कायम सभासद राष्ट्रांनी स्वीकृती देणं आवश्यक असतं. चार्टर कलम 39 नुसार सुरक्षा परिषद शांती किंवा सुरक्षा याच्याशी संबंधित धोक्याचा शोध घेईल आणि आक्रमक कार्य आहे त्यांचा सुद्धा शोध घेईल. त्याशिवाय चार्टर कलम 40 आणि 41 नुसार आक्रमणकारी विरुद्ध सुरक्षा परिषद आर्थिक प्रतिबंध लावेल तसेच राजनैतिक संबंध तोडण्याची देखील शिफारस करू शकते. याशिवाय सुरक्षा समितीने जर ठरवले की एखाद्या राष्ट्राने अकारण युद्ध पुकारलेले आहे तर अशा वेळी आंतरराष्ट्रीय शांतता भंग होते किंवा तशी धमकी जर दिली गेली असेल तर पुन्हा युनोच्या चार्टर कलम 41 आणि 42 प्रमाणे आंतरराष्ट्रीय शांतता कायम ठेवण्यासाठी अशा राष्ट्रांविरुद्ध उपाययोजना केली जावी अशी त्यात नोंद आहे. याचा निर्णय संयुक्त राष्ट्रसंघ घेत असतो. जसं न्यू इंग्लंड मेडिकल जर्नल मधील रिपोर्ट प्रमाणे 1991च्या खाडी युद्धात संयुक्त राष्ट्रांनी इराकवर घातलेल्या निर्बंधामुळे अनेक लोक मृत्युमुखी पडले होते. कारण या आर्थिक निर्बंधामुळे त्या देशाकडे अन्य राज्यांकडून येणारा जो माल आहे तो बंद करण्यात आला. परिणामतः त्या देशाचा व्यापार ठप्प झाला. त्यामुळे त्या देशातील लोकांना जीवन जगणे कठीण झाले. इराकवर त्यावेळी निर्बंध घातल्याने अन्नधान्य व औषधाचा पुरवठा बंद झाला. त्यामुळे तेथील नागरिकांना यातना भोगावे लागला. या निर्बंधाचे परिणाम म्हणजे तेथे बालमृत्यूचे प्रमाण तिपटीने वाढले. म्हणजे दर आठवड्याला 2000 बालकांचा मृत्यू झाला. अशा प्रकारच्या आर्थिक निर्बंधांमध्ये रेल्वे, हवाई आणि जलमार्गाने येणारा माल सुद्धा रोखण्यात येतो. संयुक्त राष्ट्र संघाची भूमिका या दृष्टिकोनातून मग महत्त्वपूर्ण वाटते की त्यांनी जे काही निर्बंध टाकले, जसं आता आपण हे उदाहरण बघितलं की बालकांच्या मृत्यूच्या घटना इराकमध्ये वाढल्या. संयुक्त राष्ट्र संघटनेने तिथे इराणच्या जी काही आक्रमक कृती आहे तिला निर्बंध घालण्याच्या दृष्टिकोनातून जो निर्णय घेतला त्याचा परिणाम निरपराध बालके आणि सामान्य नागरिकांच्या एक प्रकारे मृत्यूमध्ये झाला. त्यामुळे आपण असं म्हणू शकतो की सामान्य जनता त्याच्यामध्ये भरडली गेली. त्यामुळे तिथे मग कुपोषण, रोगराई आणि मृत्यूचं थैमान सुद्धा निर्माण झालं होतं. मग अशा स्वरूपामध्ये सुरक्षा एखाद्या राष्ट्रावर जेव्हा अशा पद्धतीचे निर्बंध हे सुरक्षा समिती घालते, मग ती सुरक्षा समिती म्हणजे काही जागतिक शासन नाहीये. टीकाकार या संदर्भामध्ये अशा पद्धतीचं वक्तव्य करतात आणि सांगतात की हे मंडळ जे आहे ते जागतिक सामूहिक इच्छेचं प्रतिनिधित्व करणारी संस्था नाहीये, तर हे मंडळ म्हणजे एक राजकीय मंच आहे आणि हा मंच काही राज्याचे हितसंबंध सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टिकोनातून आंतरराष्ट्रीय कायदा हातात घेऊ शकत नाही. तसेच या मंडळाचे निर्णय जे आहे ते आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे निर्णय सुद्धा ठरू शकत नाही. अशा स्वरूपामध्ये या निर्बंधांचे काही निगेटिव्ह परिणाम सुद्धा आपल्याला बघायला मिळतात. मात्र संयुक्त राष्ट्र प्रमाणे या आयुधाचा उपयोग जे आहे त्या जे ILO किंवा युरोपियन युनियन असतील किंवा इतर जे बडे राष्ट्र आहेत त्यांच्या माध्यमातून सुद्धा झालेला आपल्याला दिसून येतो. अशा स्वरूपामध्ये आपण बघू शकतो की कोरिया विवाद असेल, पॅलेस्टाईन विवाद असेल, इंडोनेशिया विवाद असेल, खाडी संकट असेल, अशा विविध प्रश्नांच्या बाबतीमध्ये
संयुक्त राष्ट्र संघटनेने एक प्रकारे सक्तीच्या साधनांचा वापर केला, त्यात ते यशस्वी पण झाले. काहीमध्ये अशा पद्धतीचा जरी सामान्य जनतेला भरडावं लागलं असलं तरी काही बाबतींमध्ये मात्र हा प्रयोग जो आहे तो यशस्वी झालेला आहे. म्हणजे युद्धापेक्षा शांती प्रस्थापित करण्याच्या दृष्टिकोनातून संयुक्त राष्ट्र संघटनेच्या माध्यमातून ही जी सक्ती मांडली जाते ती महत्त्वपूर्ण आहे. यामध्ये आपण भारताच्या पण निर्बंधाचा विचार करू शकतो. बघा 1998 मध्ये भारताने जेव्हा अणुचाचण्यांच्या विरोधामध्ये अमेरिका, जपान, इंग्लंड, फ्रान्स यांनी जेव्हा भारतावर आर्थिक निर्बंध घालण्याची घोषणा केली, तर त्यात भारताला यापूर्वी देऊ केलेली 3 अब्ज डॉलरची मदत बंद केल्याची घोषणा केली. याशिवाय यापूर्वी जे निर्बंध घालण्याचे निर्णय आंतरराष्ट्रीय संघटनेमध्ये घेतले जात होते, त्यात अमेरिकेची आर्थिक सत्तेत घोडदौड असल्यामुळे ह्या निर्बंध घालण्यामध्ये संयुक्त राष्ट्राच्या सहमतीची पर्वा न करता बडी राष्ट्र सुद्धा निर्णय घेत होती. किंबहुना संयुक्त राष्ट्राच्या अन्य वित्तीय संस्थांमध्ये या बड्या राष्ट्रांचे शेअर्स असल्यामुळे ते अशा पद्धतीचा निर्णय घेण्यास त्या राज्यांना बाध्य करीत होते. म्हणजेच आंतरराष्ट्रीय संघटनेने घातलेले निर्बंध हे अप्रत्यक्षरित्या बड्या राष्ट्रांनीच घातलेले निर्बंध ठरतात. म्हणजे निर्बंध घालण्याची धमकी आता अशा द्विपक्षीय संबंधांना प्रभावित करीत आहे. जसं भारताने पोखरणमध्ये अणुचाचण्यानंतर जपानने मदत बंद केली, याच काळामध्ये ऑस्ट्रेलिया असेल किंवा काही युरोपियन राज्य आहे त्यांनी सुद्धा भारतावर निर्बंध घातले. म्हणजे त्यांनी देऊ केलेली मदत अमेरिका किंवा जपानच्या मानाने फारच थोडी होती. तर असे सुद्धा परिणाम आहेत जे भारताला निर्बंधाच्या स्वरूपामध्ये भोगावे लागले होते. आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये जेव्हा हस्तक्षेपांचा आपण अभ्यास करतो तर विविध देशांचे आपले जे काही सीमापार संबंध आहेत त्याचं विश्लेषण यामध्ये येतं. त्याचं आपण बऱ्यापैकी विश्लेषण हस्तक्षेपाची पद्धती, प्रकार, त्यांचे मार्गांचा वापर हे बघताना केलेलंच आहे. पण मुळात अजून थोडक्यामध्ये त्याला विस्तृत स्वरूपामध्ये आपण समजून घेणार आहोत. तर शीतयुद्धाचा जो काही कालखंड होता, या कालखंडामध्ये अमेरिका आणि रशिया यांच्यामधला जो काही संघर्ष आहे तो वरकरणी जरी आपल्याला विचारसरणीचा संघर्ष वाटत असला तरी त्याचा मूळ गाभा जो आहे तो लष्करी असल्याने त्याचा जगावर विपरीत परिणाम झाला आणि तेव्हाच्या लष्करी करारामुळे अमेरिका आणि सोव्हिएत रशियाला सदस्य राष्ट्रांच्या अंतर्गत कारभारांमध्ये हस्तक्षेप करण्याचा परवानाच मिळाला होता. म्हणजे महासत्तांच्या हस्तक्षेपामुळे स्थानिक पातळीवरचे छोटे मोठे संघर्ष या माध्यमातून अधिक चिघळले गेले आणि त्यांना वैश्विक रूप जे आहे ते प्राप्त झाले. म्हणजे मग काश्मीरचा प्रश्न असेल, पॅलेस्टाईनचा प्रश्न असेल, अफगाणिस्तानचा प्रश्न असेल, हे प्रश्न त्यामुळे आणखीनच चिघळले. म्हणजे हस्तक्षेपाचे परिणाम जे आहे ते अशा स्वरूपामध्ये झालेले आपल्याला दिसून येतात. याशिवाय अमेरिकेचं जे आक्रमक परराष्ट्र धोरण आहे ते पण जर आपण बघितलं तर सोव्हिएत महासंघाचं विघटन झाल्यानंतर हे अमेरिका पुरस्कृत लोकशाही विचारांचा विजय आहे असं मानलं गेलं. मग जिथे हुकुमशाही आहे तिथे लोकशाही निर्माण करणं हे अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणाचं मुख्य उद्दिष्ट बनलं. यासाठी अमेरिका लोकशाही नसलेल्या राष्ट्रांमध्ये थेट हस्तक्षेप करू लागली. परिणामी देशांतर्गत नागरी युद्धांचा परिणाम वाढू लागले. याच्यानंतर बघा की शीतयुद्धाच्या काळात अमेरिकेने अवलंबलेल्या धोरणाचा नकारात्मक परिणाम दहशतवादाच्या रूपाने झाला. तो जगावर दिसू लागला. भारत व अफगाणिस्तान या राष्ट्रांच्या सुरक्षेवर विपरीत परिणाम होऊ लागला. पाकिस्तान, लिबिया, इथिओपिया, सिरिया यासारखी राष्ट्र दहशतवादाचा वापर स्वतःच्या राजकारणासाठी करू लागली. हा एक प्रकारे अमेरिकेच्या अंतर्गत हस्तक्षेपाचाच परिपाक होता आणि याचा परिणाम खुद्द अमेरिकेवर देखील झाला. 1998 साली अमेरिकेने नैरोबी असेल, टांझानिया असेल येथील वकिलात दहशतवादी हल्ले झालेले आपल्याला दिसून येतात. अमेरिकेचे जे काही राजदूत तिथं कार्यालय होती तिथे ही हल्ले झाले. मात्र 2001 साली अल कायदा या दहशतवादी संघटनेने अमेरिकेच्या भूमीवर भीषण असा दहशतवादी हल्ला केला. त्याचाही परिणाम बघा की एकदा सहकार्यावर आधारित जे काही जागतिक राजकारण होतं त्याला यामुळे खीळ बसली आणि ज्याप्रमाणे दुसऱ्या महायुद्धानंतर नुकत्याच स्वतंत्र झालेल्या राष्ट्रांच्या पदरी निराशा आली, तसाच काहीसा प्रकार आर्थिक संपन्नतेच्या जोरावर प्रगती करू पाहणाऱ्या नव उदारमतवादी राष्ट्रांच्या पदरी
अशीच निराशा आलेली आपल्याला दिसून येते. म्हणजे 21व्या शतकाची एक प्रकारे सुरुवात होत असताना, एक नवीन उमेद जागत असताना अमेरिकेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याने जागतिक समीकरणाला परत एकदा आव्हान निर्माण झाले. याची परिणती म्हणजे 2001 साली अफगाणिस्तानवरील हल्ला आणि 2003 मध्ये इराकवर हल्ला यात झाली. त्यामुळे अमेरिकेला प्रचंड आर्थिक संकट आणि मनुष्यहानीला सामोरं जावं लागलं. याचा परिणाम म्हणजे 2008 साली अमेरिकेत आलेली जागतिक मंदी आहे आणि या जागतिक मंदीमुळेच जागतिक राजकारणात अमेरिकेच्या ऱ्हासाच्या चर्चेला सुरुवात झाली. याच दरम्यान चीनचा जागतिक राजकारणात शक्तिशाली राष्ट्र म्हणून उदय होण्यास सुरुवात होत होती. जागतिक राजकारण युरोपकडून आशियाकडे केंद्रित होत होते. याच दरम्यान मध्य आशियात एक वेगळीच परिस्थिती निर्माण झाली. ट्युनिशिया, इजिप्त, सिरिया, लिबिया या देशांमध्ये हुकुमशाही विरोधात आंदोलनं सुरू झाली. यात अमेरिका व युरोपियन राष्ट्रांनी घेतलेली भूमिका म्हणजे तेथील हुकुमशाही उलथवण्याचा प्रयत्न हा अमेरिका केंद्रित राजकारणाचा परिणाम होता. अमेरिकेच्या पश्चिम आशियातील आक्रमक धोरणामुळे आर्थिक सहकार्यावर आधारित जागतिक राजकारणाला तडे जात होते. जागतिक राजकारणाविरोधी सुद्धा लाटेला या माध्यमातून सुरुवात झालेली दिसून येते. अशा स्वरूपामध्ये बघा, आता अमेरिका जी आहे ती तैवानमध्ये शस्त्र पुरवठा करते. त्यामुळे चीनने अमेरिकेच्या संरक्षण जी कंपनी आहे त्याच्यावर निर्बंध घातलेले दिसून येतात. याशिवाय आपण भारत इराण संबंधासंदर्भात सुद्धा बघितलंच आहे की कुठेतरी अमेरिकेच्या निर्बंधाला आपण त्याची भीड बाळगतो आहोत किंवा अमेरिकेच्या आश्वासनाला भुलतो आहोत आणि त्यामुळे आपण आपल्या इराणसारख्या जुन्या मित्राला एक प्रकारे अंतर दिलं, ज्याच्यामुळे आपल्या आर्थिक स्थितीवर त्याचा परिणाम झाला, परकीय चलनावर त्याचा परिणाम झाला आणि याचा फायदा कोणी उचलला? चीनने उचललेला आहे. म्हणजे एक प्रकारे निर्बंधाचा परिणाम या सीमापार संबंधांवर सुद्धा होताना दिसून येतात. अशा स्वरूपामध्ये हे नाकारता येणार नाही की आपले जे भारत इराणशी संबंध आहेत ते बिघडलेले दिसून येतात. याशिवाय इस्रायलशी सुद्धा आपले जे काही संबंध आहेत ते जवळ येत आहेत किंवा आपण इस्रायलचे जे संबंध सुधारतो आहे त्यामुळे सुद्धा कुठेतरी आपण इराणची नाराजी जी आहे ती एक प्रकारे ओढवून घेतल्याची दिसून येते. याशिवाय भारताचं सुद्धा जे धोरण आहे बघा, नेबरहुड फर्स्ट, आता हे धोरण सुद्धा या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण मानलं जातं की सागर सिक्युरिटी अँड ग्रोथ फॉर ऑल इन द रिजन या धोरणाअंतर्गत भारत हिंद महासागर क्षेत्रातील सर्वच शेजाऱ्यांना भारताकडून आदरपूर्वक वागणूक मिळेल अशा पद्धतीचं धोरण राबवलं जाते आणि भारत त्या क्षेत्रातील सर्वांच्या सुरक्षेचा विचार करेल. आता ह्या धोरणाचा उद्देश पण हा आहे की हिंदी महासागरात जे चीनचा हस्तक्षेप वाढतो आहे किंवा चीन तिथे जो काही स्वतःचा प्रभाव निर्माण करतो आहे तो प्रभाव थोपवण्याच्या दृष्टिकोनातून भारताचं हे धोरण जे आहे ते महत्त्वपूर्ण मानलं जातं. याशिवाय पाकव्याप्त काश्मीर प्रांतातून भारतासाठी नेहमीच आव्हानात्मक परिस्थिती निर्माण होते. दहशतवादी संघटना त्या माध्यमातून सतत तिथे संघटित होतात आणि शस्त्रास्त्र असतील, अंमली पदार्थ असतील यांच्या व्यापारातून एक प्रकारे जो पैसा उभा केला जातो तो भारतामध्ये दहशतवादी कारवायांसाठी वापरला जातो. म्हणजे या दहशतवादी संघटना ज्या आहेत त्या भारताच्या शेजारी राष्ट्र जे आहेत नेपाळ आणि बांगलादेश यांचा आधार त्या माध्यमातून घेताना आपल्याला दिसून येतात. म्हणजे संघर्षाचे हे परिणाम जे आहे ते सामान्य नागरिकांवर होतात, देशांची वित्तहानी होते, विभागीय शांतता आणि सुरक्षा जी आहे ती त्या माध्यमातून धोक्यात येताना आपल्याला दिसून येते. अंतर्गत संघर्षामुळे मानवी सुरक्षा मोठ्या प्रमाणावर धोक्यात आलेली आहे आणि या समस्यांचा सामना करणं अनेक राष्ट्रांना व्यक्तिगत पातळीवर शक्य नव्हतं. त्यामुळे अनेकदा या विभागीय संघटनांना तिथे हस्तक्षेप करावं लागतं. आता या समस्यांचा सामना करण्यात जी राष्ट्र असमर्थ ठरली त्यामध्ये युनोची भूमिका मग महत्त्वपूर्ण ठरते आणि मग त्यांनी शांती सेनेच्या माध्यमातून हे मानवतावादी हस्तक्षेप जे आहे ते केलेले आहे. तर अशा स्वरूपामध्ये आपण बघू शकतो की जागतिक राजकारणामध्ये हस्तक्षेपाच्या माध्यमातून, बळाच्या माध्यमातून अशी स्थिती निर्माण केली जाते की ज्याच्यामध्ये मग संधीचं पालन करून घेणं किंवा संधीचं उल्लंघन झालेलं असलं तर त्याचा वापर केला जातो. याशिवाय
पूर्ण शस्त्रीकरण करणं, विरोधी सीमांवर मोर्चा बांधणी करणं, आक्रमक उद्दिष्ट स्पष्ट करणं किंवा तशी वक्तव्य करणं, अशा कार्याच्या माध्यमातून एक बळ प्रयोगाला प्रभावी करणं, आणि तो सुद्धा एक हस्तक्षेपाचा भाग आहे की ज्याच्या माध्यमातून त्या देशाला एक प्रकारे जाणवतं की हा आपल्यावर निर्माण केलेला दबाव आहे किंवा आपल्याला एक प्रकारे धमकी दिली जाते आहे. म्हणजे अनेक वेळा विरोधी राष्ट्रांसंदर्भात असे आर्थिक निर्णय घेतले जातात ज्यात विरोधी देशांमध्ये आर्थिक संकट उत्पन्न होईल. एका राज्याविरुद्ध जसं आपण बघितलं की हस्तक्षेपाच्या ज्या पद्धती वापरल्या जातात की भडकाऊ प्रचार करणं, विद्रोह भडकवणं, त्याच्यानंतर विरोधी पक्षांना आर्थिक सहाय्य देणं, भडकाऊ साहित्य वाटणं, सरकारी कर्मचाऱ्यांना भ्रष्ट करणं, अशा विविध कार्य आहेत ज्यांच्या माध्यमातून राज्य आपल्या विरोधींवर दबाव टाकू शकेल. तर अशा स्वरूपामध्ये आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये बळ आणि हस्तक्षेप यांचा वापर केला जातो आणि त्याच्या माध्यमातून हस्तक्षेपाचे परिणाम आणि सीमापार संबंध सुद्धा